त्या पतिताला कर्मविपाक कथन केला. अध्याय 28. सिद्ध मुनी सांगतात, नंतर त्या महाज्ञानी झालेल्या पतिताने आपण पूर्वजन्मी विप्र असताना आपल्याला जातीहीन जन्म का मिळाला असा प्रश्न श्रीगुरूंना केला. श्रीगुरूंनी त्याला सांगितले की ही आपल्या पाप पुण्याची गती असते. आपल्या नाना दोषाच्या आचरणामुळे आपल्याला हीन जातीमध्ये जन्म येतो असे सांगून अनेक महापातकांचे सविस्तर वर्णन त्यांनी केले. ते ऐकून जवळ असलेल्या त्रिविक्रम भारतींनी प्रश्न केला की ज्याला पश्चाताप होतो त्याचे पाप नाहीसे होते. ज्याच्या अंतःकरणात आपले पाप अगदी खोदून जाईल त्याला कर्म विपाकमध्ये प्रायश्चित्ताची विधाने कथून केली आहेत. श्रीगुरूंनी सर्व महापातकाची प्रायश्चित विधाने सविस्तरपणे वर्णन केल्यावर त्या पतिताला म्हणाले, अरे तू पूर्वी विप्र होतास, पण माता पिता आणि गुरु यांना दूषण दिल्यामुळे तुला हा जन्म प्राप्त झाला आहे. त्यावर तो पतित बोलला, स्वामी महाराज, आता आपल्या दर्शन मात्रे करून माझी गात्रे पुनीत झाली आहेत. मला आपण विप्रजातीमध्ये मिळवून घ्या. तेव्हा श्री गुरुनाथ हसून बोलले, अरे तू पतिताच्या घरी जन्मून तेथेच वाढलास. आता तुला ब्रह्मत्व कसे बरे मिळावे? तुला विश्वामित्राची कथा सांगतो, ऐक. क्षत्रिय कुळामध्ये जन्म पावलेला विश्वामित्राने पुष्कळ तप केले आणि त्या तपोबलाने आपण पवित्र झालो आहे. आपणाला ब्रह्मर्षी म्हणा म्हणून त्याने इंद्रादी सुस्वरांना विनंती केली. ते म्हणाले, वसिष्ठ गुरुकडे जा आणि ते जर तुला ब्रह्मर्षी म्हणतील तर ते आम्हाला मान्य आहे. वसिष्ठाकडे गेल्यावर तो विश्वामित्राला म्हणाले, क्षत्रियाने तप करणे अयोग्य असते. तू हा क्षत्रिय देह टाकून विप्रकुळात जन्माला आल्यावर व्रतबंधादी संस्कार व गायत्री प्रबोध झाला म्हणजे मग तुला ब्रह्मर्षी पद प्राप्त होईल. वसिष्ठ त्याला काही केल्या ब्रह्मर्षी म्हणायला तयार होईनात. विश्वामित्र संतापला आणि त्याने वसिष्ठाचे सर्व पुत्र मारून टाकले. तरीही ब्रह्मज्ञानी वसिष्ठ काही संतापले नाहीत किंवा त्याला ब्रह्मर्षी म्हणायला तयार झाले नाहीत. म्हणून एके दिवशी विश्वामित्राच्या संतापनावर होऊन त्याने वसिष्ठाच्या मस्तकावर मोठी शिळा हाणून त्यांना ठार मारण्याचा विचार केला. काही वेळाने त्यालाच विचार सुचला की मी जर आता वसिष्ठ ऋषीला मारून टाकले तर आपणाला ब्रह्मर्षी कोण म्हणणार. शिलाखंड त्याने मागच्या मागे टाकून दिला. त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झालेला पाहून वसिष्ठांनी त्याला ब्रह्मर्षी म्हणून हाक मारली. विश्वामित्राला कोण संतोष झाला. त्याने वसिष्ठ महामुनींना आपल्या घरी भोजनास आमंत्रण दिले. वसिष्ठ त्याला बोलले, तुझे हे शरीर सूर्यकिरणामध्ये तप्त होऊन शुद्ध करून घे पाहू. विश्वामित्र महातपस्वी, त्याने सूर्यकिरणाने आपला पूर्वदेह जाळून घेऊन नवीन पवित्र देह धारण केला आणि तेव्हापासून ब्रह्मर्षी म्हणून त्याची ख्याती झाली. म्हणून तू हा देह विसर्जन केल्यावर ब्रह्मत्व पावशील असा त्या पतिताला श्रीगुरूंनी उपदेश केला. पण त्या पतिताला श्रीगुरूचे ध्यान लागले होते. तो काही केल्या आपल्या घरी जाण्याला तयार होईना. पहाना, रोगाला अमृत सापडल्यावर तो प्राण कसा सोडील? नाहीच सोडणार. इतक्यात त्याची बायको मुले तेथे धावत आली आणि त्याला घरी येण्याला आग्रह करू लागली. मला स्पर्श करू नका म्हणून तो त्यांना मारण्याकरिता दगड उचलू लागला. ते पाहून त्याच्या बायकोने आपल्या परिस्थितीचे केविलवाणी वर्णन करून सांगता श्रीगुरूंनी त्याला आपल्या घरी जाण्याला उपदेश केला. तेव्हा आपले दोन्ही हात जोडून तो म्हणाले, श्रीगुरू, एकदा ज्ञान संपन्न झाल्यावर पुन्हा मी जातीहीन कसा होऊ? ते ऐकून श्रीगुरूंनी विचार केला की याच्या अंगावरची विभूती पाण्याने धुवून टाकली म्हणजे पुन्हा त्याला ज्ञान प्राप्त होईल. म्हणून श्रीगुरूंनी एका लोभी वाण्याकडून त्याच्या अंगावरची विभूती पाण्याने धुवून टाकविले. विभूती धुवून गेली आणि त्याचे मन अज्ञान झाले आणि स्त्रीपुत्रा समवेत तो घरी निघून गेला. त्रिविक्रम मुनी यावेळी गुरु सन्निधच होते. त्याच्या मनात संदेह उत्पन्न झाला आणि त्यांनी श्री गुरुनाथाला प्रश्न केला की त्यांच्या अंगावरची विभूती धुवून गेल्यावर त्यांचे ज्ञान कसे नाहीसे झाले? आम्हाला भस्म महिमा कथन करा अशी श्री गुरुची त्यांनी प्रार्थना केली. अध्याय 28 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.